नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आज आपण शब्दांच्या जाती आणि त्याचे प्रकार याच्यामधील क्रियापद हा प्रकार पाहणार आहोत. पण त्याआधी मी मराठी आणि हिंदीचे ट्युशन स्टार्ट केले आहेत. तुम्हाला जर माझ्याकडे मराठी आणि हिंदीचे ट्युशन लावायचे असतील तर प्लीज या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुमची मराठी आणि हिंदी नक्की चांगली होईल. धन्यवाद. तर चला आज आपण पाहूया क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे काय? क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. हे वाक्यातील क्रिया, स्थिती किंवा घटना दर्शवते. म्हणजे आपण एक क्रिया करतोय, त्याच्यावर आपण एक वाक्य बनवतोय, तर त्याची जर क्रियाच दाखवली नाही तर वाक्य आपलं पूर्ण कसं होईल? तर क्रियापद हे खूप महत्वाचं आहे. क्रियापदाशिवाय कुठलंही वाक्य पूर्ण होत नाही. क्रियापदाशिवाय वाक्य हे अर्थहीन असतं. उदाहरण द्यायचं म्हटलं तर गाय दूध देते. तर गाय दूध देते हे याच्यामध्ये दूध देण्याची क्रिया चालू आहे. तर याच्यात कुठलं क्रियापद आहे? देणे. देते. रोहन शाळेत जातो. यात शाळेत जाण्याची क्रिया चालू आहे. तर जातो हा शब्द यातला क्रियापद आहे. मी आंबा खातो. यात खाण्याची क्रिया चालू आहे. तर हे खातो हे क्रियापद आहे. मी आंबा एवढंच बोललं तर चालेल का? नाही, खातो हे बोलावंच लागेल, तरच आपलं वाक्य पूर्ण होतो. म्हणजे क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. आता आपण क्रियापदाचे प्रकार पाहू. क्रियापदाचे किती प्रकार आहेत? 2. कुठले कुठले? एक आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरं आहे अकर्मक क्रियापद. तर पहिलं बघूया आपण सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला कर्माची गरज नसते, त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात. म्हणजे उदाहरण काय? तर सचिन क्रिकेट खेळतो. यात नाम कोणतं आहे? सचिन. आणि कुठली क्रिया चालू आहे? खेळण्याची. आणि काय खेळतोय तो? क्रिकेट. तर इथे त्याला काय कुठली गरज पडली? कर्माची गरज पडली आहे. आणि खेळणे हे क्रियापद आहे. रेश्मा आंबा खाते. रेश्मा खाते असं चालतं का नुसतं? नाही. काय खाते हे सांगावं लागेल ना. तर ती काय खाते? आंबा खाते. तर यात कुठली क्रिया चालू आहे? खाते. तर खाते हे काय आहे? क्रियापद. आईने सर्वांसाठी स्वयंपाक केला. तर यात स्वयंपाक केला. तर केला हे काय? स्वयंपाक करण्याची क्रिया चालू आहे. तर केला हे काय आहे? क्रियापद आहे. अकर्मक क्रियापद. आता दुसरा प्रकार कुठला? अकर्मक क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाला कर्माची गरज नसते, त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता पहिल्या ह्याच्यात सकर्मक क्रियापदामध्ये आपण काय सांगितलं होतं? की क्रियापदाला ही कर्माची गरज असते. आणि याच्यात काय सांगतोय आपण? अकर्मक क्रियापदामध्ये क्रियापदाला हे कर्माची गरज नसते. म्हणजे कसं बघा, उदाहरण पक्षी उडतात. इथं फक्त सांगितले पक्षी उडतात. पक्षी असं सांगितलं का आकाशात उडतात, जमिनीवर उडतात, अजून कुठे उडतात असं काही नाही सांगितलं. फक्त पक्षी उडतात. इथे कर्माची गरज नाही पडत. तो पळाला एवढंच सांगितलंय, बाकी काहीच नाही. इथे कुठं कर्म आहे का? नाही. फक्त क्रिया सांगितली आहे पळण्याची. म्हणजे तो पळाला. तर पळाला हे काय आहे? क्रियापद. ती रडली. तर रडली काय आहे? हे क्रियापद आहे. आता काही महत्वाचे 2 पॉइंट बघू आपण. काय? क्रियापद नेहमी वाक्याच्या शेवटी येतं. एवढं लक्षात ठेवायचं की क्रियापद कधी पण वाक्याच्या शेवटी येत असतं. क्रियापदात काळाप्रमाणे बदल होत असतात. जसा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आहे तसा क्रियापद बदलत असतं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला यातील काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करा. आणि नवीन कुठल्या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे त्यासाठी कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.